मज निरंतर जागवेती, काय द्यावे त्यासी भावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा, ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविते, काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा, तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती, तैसे मज येते सांभाळीत, काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा, ठेविता हा पायी जीव थोडा, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा, ठेविता हा पायी जीव थोडा, ठेविता हा पायी जीव थोडा. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय, वैराग्य राजर श्री श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय, शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज, वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत भगवान पांडुरंगरायाच्या अलौकिक अकारण करून अद्भुत अपार अहेतुकी अशा करुणेने दयेने या ज्ञान मंडपामध्ये ज्ञान गंगेमध्ये मज्जन करण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत. तद्निमित्ताने सेवेकरता गायलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग संहितेतील 4 चरणाचा अभंग आपल्या समोर गायलेला आहे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या समाजावरती, जगावरती, विशेष करून साधकावरती जे अनन्य साधारण असे उपकार आहेत, त्या उपकाराचं स्मरण करून, त्या उपकाराची जाणीव ठेवून आपल्या अंतकरणामध्ये त्या उपकारा संदर्भाने असणारी कृतज्ञता भावना या अभंगामध्ये व्यक्त करतायत. विठ्ठल
चिंतन गाण्यापूर्वी कार्यक्रमाच्या संदर्भाने थोडा परिहार देणं अति महत्वाचं आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी सेवाळे यांच्या संयुक्त विद्यमानाने श्रीराम मंदिर वर्धापन दिनानिमित्ताने तथा प्रातस्मरणीय हृदय निवासी असणारे मोठे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा भव्य दिव्य चालू असणारा हा उत्सव आणि या उत्सवातली आजची कीर्तनाची सेवा आदरणीय वंदनीय आपल्या सर्वांच्या आदराचं स्थान असणारे सुदर्शन महाराज सेवाळे आणि भूषण महाराज सेवाळे यांच्या आज्ञेवरून ही मला प्राप्त झालेली सेवा. विठ्ठल सेवेकरता उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ विशिष्ट वशिष्ठ असे महानुभाव आहेत आणि सर्वांचे नाव घेणं मला शक्य होणार नाही कारण सर्वांचे नाव पाठ नाहीयेत. ज्यांनी आता सुंदर अशी चाल गायली असे आदरणीय आमचे गुरुबंधू चंद्रकांतजी महाराज वारुळकर, मनोहर महाराज धनुरकर, भूषण महाराज सेवाळेकर, गोकुळ महाराज सिंदखेडेकर, संदीप महाराज मालापूरकर आणि ज्यांनी काय चुकले का मालपूरकर, बरं तुम्ही समजून घ्या आता तेवढं. आणि 2 मृदंगाचार्य महाराज मंडळी हे समन्वयात्मक भूमिकाने पखवादाची सेवा करतायत. वास्तवात 2 पखवाद्याचं कधीच जमत नसतं. हो, परंतु अगदी गोड असं तुम्ही साथ करतायत. सर्वांच्या चरणी मनोभावे वंदन करतो आणि सेवेला शुभारंभ करतो. विठ्ठल मी व्यक्तिगत काही बोलण्यापेक्षा आज जो अभंग गायलेला आहे तो अभंग मी गादीवर उभा राहिल्यानंतर त्याची निवड केलेली आहे. म्हणजे याच्यावरती कीर्तन केलेले आहेत मी अनेक वेळा, परंतु हा अभंग गाण्याचे कारण जे आहे ते फक्त आणि फक्त प्रातस्मरणीय हृदय निवासी मोठे बाबा डोळ्यासमोर आहे. आता रेकॉर्डिंग होत आहे त्याच्यामुळे व्यक्तिगत नाही बोलता येत. महाराज जसे तुमच्यावरती त्यांचे अनन्य साधारण असे उपकार आहेत तशी या जीवावरतीही त्यांचे उपकार असे काही आहेत की त्यांचं स्मरण दिवसातून एकदा तरी होतं. माझ्या गुरुदेवाच्या बद्दल जेव्हा मी स्मरण करतो माझे प्रातस्मरणीय हृदय निवासी सद्गुरू विठ्ठल बाबा देशमुख वडगाव रोडकर आळंदीचे आमच्या महाराजांची श्रद्धा वारकरी संप्रदायातल्या प्राचीन संतांवरती ज्ञानोबापासून तर निळोबारायापर्यंत, पण आत्ताच्या या काळामध्ये माझे गुरुवरील 87 वयाचं वय असताना त्यांनी देह ठेवला आणि त्या वयामध्ये असताना त्यांची श्रद्धा जर कुणावर होती तर वारकरी संप्रदायातले एकमेव संत आहेत ते म्हणजे मोठे बाबा यांच्यावर होते. मी त्यांच्याबद्दल अभंगाच्या दृष्टीतूनच बोलेन. विठ्ठल मोठे बाबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आपल्याला वारकरी हे शिक्षण संस्थेत तर संधी नाहीच मिळायची ना आता मोठ्या संस्थेमध्ये, तर या त्यांच्या जन्मभूमीच्या जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी गरीयसी या भागामध्ये हा दिव्य रत्न ज्या मातेने जन्माला घातला प्रथमतः त्या मातेला वंदन आणि नंतर या भूमीला वंदन. वारकरी संप्रदायावरती मोठे बाबांचे जे उपकार आहेत त्याच उपकारांचं स्मरण ठेवून आजची सेवा मी तुमच्या समोर सादर करणार आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय संतांचे जे अनन्य साधारण असे उपकार आहेत त्या उपकाराची जाणीव ठेवून आपल्या अंतःकरणातील कृतज्ञता भावना त्या उपकाराच्या संदर्भाने या अभंगामध्ये व्यक्त करतायत. 2 प्रकारच्या मनोवृत्ती या जगामध्ये आपल्याला बघायला मिळतात. एक आहे कृतज्ञता आणि दुसरी आहे कृतज्ञता. हो, आदरणीय महाराजांच्या समोर हे सांगायचं काहीच कारण नाही. मी अभंग गायल्यानंतरच त्यांना चिंतन कळालं असणार आहे
किंवा त्यांना उभं केलं तरी ते या ठिकाणी ते चिंतन सेवा गाऊ शकतील. परंतु अभंगही परिचयाचा असेल, चिंतनही तुमच्या सर्वांच्या परिचयाचा असेल, परंतु प्रस्तुती मात्र माझी वेगळी असेल. विठ्ठल त्या संदर्भाने बोलू तर शेवाळे गावामध्ये एकच भाजी जर सर्व घरी करायला सांगितली तर भाजी एकच आहे, परंतु टेस्ट मात्र प्रत्येक घरची वेगळी वेगळी येते. रंगही वेगळा वेगळा येतो. तसं अभंग परिचयाचा जरी असेल, परंतु त्याची प्रस्तुतीची टेस्ट मात्र ज्याची त्याची भिन्न असते. महाराज विठ्ठल दोन प्रकारच्या मनोवृत्ती या जगामध्ये आपल्याला बघायला मिळतात. एक आहे कृतज्ञता आणि दुसरी आहे कृतज्ञता. कशाला म्हणतात कृतज्ञता, कशाला म्हणतात कृतज्ञता? केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा त्याला कृतज्ञ असं म्हणतात, आणि केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून त्या जाणीवेत जीवन जगणारा याला याला कृतज्ञ असं म्हणतात. आणि केलेल्या उपकाराची जाणीवच न ठेवणारा त्याला कृतज्ञ असं म्हणतात. ही कृतज्ञता अति हीनतेची आहे, तुच्छतेची आहे, जीवनाचं पतन करणारी आहे. जीवनाला पदच्युत करणारी जर कोणती वृत्ती असेल तर ती म्हणजे कृतज्ञता वृत्ती आहे. शास्त्रकारांनी म्हणून आग्रह केला, जीवनामध्ये कधी कृतज्ञ बनू नका, राहायचं असेल तर ते कृतज्ञ राहा. कारण कृतज्ञता ही खूप मोठी पुण्याची आहे, ऊर्ध्वगामी आहे, उत्कर्ष करून देणारी आहे, जीवनाला कृतकृतज्ञता प्राप्त करून देणारी आहे. म्हणून राहायचं असेल तर जीवनामध्ये कृतज्ञ वृत्तीने राहा. विठ्ठल जगाकडे बघत असताना जगामध्ये कृतज्ञतेचा वर्ग जास्त दिसतो. मग ऐका, शास्त्राचा जर आग्रह आहे की कृतज्ञ बनू नका, तर का बनू नका? त्याचं कारण आहे, कोणतंही तुम्ही पाप करा, कोणतेही निषेध कर्म करा या मृत्यू लोकामध्ये, त्या निषेध कर्मातून, त्या पाप कर्म असणाऱ्या वृत्तीतून निवृत्त होण्यासाठी, त्या पापातून निवृत्त होण्यासाठी शास्त्रामध्ये अनेक प्रायश्चित्त कर्म सांगितलेले आहेत. पण कृतज्ञतेचं एक असं पाप आहे, त्याच्यातून निवृत्त होण्यासाठी प्रायश्चित्त कर्म सांगितलेलं नाही. कृतज्ञ नास्ती निष्कृती ही, कृतज्ञतेचे हे एवढं मोठं पाप आहे की कृतज्ञ माणसाचं मांस नरभक्षक सुद्धा खात नाही, एवढी कृतज्ञता हीनतेची आहे. असं महाभारतामध्ये एक वर्णन आलेलं आहे. एक गौतम नावाचा कृतज्ञ ब्राह्मण होता, प्रवासासाठी निघाला. दरबदल करत करत प्रवास करू लागला. चैत्राचा महिना होता, उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हामुळे माणूस थकतो, दमतो, भागतो. थोडे 1 मिनिट कथा ऐका, ही कृतज्ञतेसाठी कथा मी सांगतो आहे. प्रवास करत असताना थकला, एका झाडाखाली जाऊन बसला. थंड सावली होती, बुंद्याला टेकला झाडाच्या, आणि बसल्या जागी त्याला झोप लागली. झोप लागता लागता तसाच लवणला खाली. ज्या झाडाखाली बसला होता विश्राम करण्यासाठी, ते झाड एका पक्ष्याचं घर होतं. त्या पक्ष्याचं नाव आहे राजहंस. ज्या राजहंसाचं वर्णन ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरीत सुद्धा केलं. आणि तोही राजहंस पक्ष कथेतला सामान्य नव्हता, तो योग भ्रष्ट होता. महाराज दररोज ब्रह्मलोकामध्ये जायचा, सत्यलोकामध्ये जायचा, आणि ब्रह्मदेव त्याला ज्ञान सांगायचे. सांगितलेलं ज्ञान खाली येऊन त्या प्रांताचा जो राजा होता, त्या राजाला ते ज्ञान येऊन तो सांगायचा. असा अधिकारी तो राजहंस होता. ज्या राजहंसाच्या बाबतीत ज्ञानोबाऱ्या म्हणतात, ज्याला क्षीरनीर विवेक आहे. म्हणजे कसं, पाण्यामध्ये दूध घातलेलं असू द्या. मी उलट बोललो का? लोक असंच करून राहिलेत म्हणून मी असं बोललो. लोक दुधात, हो, दुधात पाणी नाही टाकत, मग आधा दूध आधा पाणी, जादा दाणे तो बैमानी का? आता तसं नाही, मग पाण्यातच दूध टाकून राहिलेत लोक. महाराज नवे नवे दुधामध्ये काय काय टाकून राहिलेत हे सांगायची इथे वेळ नाहीये. असं दूध मिश्रित पाणी त्या राजहंसाच्या समोर ठेवा. तो राजहंस त्यातलं दूध प्राशन करतो आणि पाणी जाग्यावर ठेवतो. असा क्षीर निर्विवेक असणारा तो राजहंस त्या वृक्षावर राहत होता. ते त्याचं घर होतं. महाराज पक्ष्यांचं घर हे वृक्षच असतो. त्याने बघितलं की माझ्या अंगणामध्ये अतिथी आलेला आहे, याची सेवा केली पाहिजे. अतिथी देवो भव. मग झोपला होता ना, तर झाडाच्या फांद्यामधून काही सूर्याचे किरण त्याच्या चेहऱ्यावरती जाऊन पडत होते, आणि त्यामुळे त्याला झोपेमध्ये व्यत्यय येऊ लागला. राजहंसाने विचार केला, माझ्या अतिथीचा विश्राम चांगला झाला पाहिजे. मग पंख पसरून धरले त्यांनी
आणि सूर्याचे किरण हे पंखावरती आरूढ धरले. त्याचा विश्राम व्यवस्थित झाला. विश्राम झाल्यानंतर उठला, अगदी ताजा तवाना झाला आणि पुढच्या प्रवासासाठी निघणार. तेवढ्यात राजहंस खाली आला आणि त्याला जय हरी ठोकला. जय हरी, कुठे चाललात? म्हणजे चाललो प्रवासासाठी. मग आलात तर अतिथी देवो भव, अतिथीचा सन्मान केला पाहिजे. घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. मग तुमचा आदर सत्कार केला पाहिजे. बोला म्हणे, कुठून आले? खूप दूरवरून आलेलो. भूक लागली का तुम्हाला? भूकही लागलेली आहे आणि तहानही लागलेली मला. म्हणले मग ठीक आहे, मी तुमच्यासाठी भोजनाची व्यवस्था करतो. राजहंस एका वृक्षावरती गेला, मधुर मधुर फळं तोडले आणि त्याच्यासमोर आणून ठेवले. स्वीकारा. त्यांनी फळं खाल्ली. म्हणजे आता तहान तुमची तृषात भागवायची आहे? हो, चला माझ्यासोबत. आमच्याकडे काही एरोचं पाणी नाहीये. मग आमच्याकडे तळ्यामध्ये फिल्टर होतं. म्हटलं चला आमच्यासोबत. एका सरोवरावरती नेलं, सांगितलं इथलं पाणी प्या. पाणी पिला तो. म्हणले आज मी तुम्हाला रात्रभर माझ्याच घरी ठेवणार आहे, पुढच्या प्रवासासाठी नाही जाऊ देणार. म्हणले का? म्हणले एक दिवस करा ना आमच्या इथं मुक्काम आता. बरं ठीक आहे, थांबतो म्हटले. मग तुम्हाला रात्री झोपत असताना प्यायची सवय आहे का पाणी? मी काही नाही वेगळं काहीच नाही बोललो. हो, ते म्हणले हा मला पाणी प्यायची सवय आहे. हो, मग म्हणले एक करा, आमच्याकडे काही लोटा तांब्या वगैरे काही नाहीये. याच पळसाची पानं तोडा, याचा द्रोण तयार करा, याच्यामध्ये पाणी घ्या तुम्हाला रात्रीला पिण्यासाठी. पाणी घेऊन आला. म्हणजे आता तसं झोपू देणार नाही सायंकाळी तुम्हाला, मग मी तुमच्यासाठी गादीची व्यवस्था करतो. पळसाचे पानं तोडले राजहंसाने. ही सर्व क्रिया आहे का? राजहंस त्या गौतम नावाच्या ब्राह्मणावरती ही सर्व उपकाराची क्रिया करत आहे. पुढे आहे का? आता गादी बनवली, सांगितली याच्यावरती विश्राम करा. रात्रभर झोपला. मी संक्षिप्त करतो कथा आता. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, लगेच उठत असतो. तो नाही उठला तर मला उठवसा तुम्ही इथून. सकाळी उठला. उठल्यानंतर पुढच्या प्रवासासाठी निघाला गौतम नावाचा ब्राह्मण. थांबा हो, जाऊ नका. तुम्हाला पुढच्या प्रवासामध्ये माझ्यासारखा सन्मान करणारा, तुमची सुव्यवस्था करणारा यजमान पुढे भेटेलच असं सांगता येत नाही. बरं, मग तुम्हाला किती दिवस प्रवास करायचा आहे? म्हणजे बरेच दिवस करायचा आहे, एक 2-4 दिवस प्रवास करायचा आहे. असं? हो, मग तुमच्या पुढच्याही भोजनाची व्यवस्था करून देतो. मग त्याने एका वृक्षावरती गेला, फळं तोडू लागला. परंतु याच्या बुद्धीमध्ये विकृती तयार झाली. तो म्हणला हा फळं देणार आहे राजहंस, याने दिलेले फळं किती दिवस टिकणार आहेत? उन्हाळ्याचे दिवस आहेत. बरं, मग त्यापेक्षा एक काम करू, आपण यालाच मारून टाकू. याचं मांस शिजू आणि हे मांस घेऊन आपण पुढच्या प्रवासाला जाऊ. ऐकून घ्या, हा फळ देण्याची व्यवस्था करतोय आणि यांनी त्याला मारण्याचे नियोजन केलं महाराज. असे अंतःकरणामध्ये एखादी भावना उत्पन्न झाली रे, ज्ञानोबराच्या भाषेत अगोदर प्लॅन ठरतो आणि मग कृती घडते महाराज. हो, तसं यांनी ठरवलं याला मारायचं. गेल्यावर धरले त्याचे पाय तोडून टाकले, पंख तोडून टाकले, त्याचं मांस शिजवलं, एका काटकी जमा केली, त्याच्यावरती मांस शिजवलं आणि तो मांसाचा गोळा घेऊन निघाला. राजहंसाचा दररोजचा नियम होता राजाच्या दरबारात जाणं आणि ब्रह्मदेवाने सांगितलेलं ज्ञान राजाला सांगणं. 2 दिवस झाले तरी राजहंस काही आल्याला नव्हता. राजाने प्रधानजीला विचारलं, प्रधानजी माझा राजहंस का आला नाहीये? 2 दिवस झाले. त्याला काही ज्वर तर झाला नाही ना? त्याला ताप तर आला नाही ना? त्याला कोरोना तर झाला नाही ना? त्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही त्या कोरोनाचा आता महाराज. हो, आम्ही तर काय म्हणत असतो आता, ज्ञानोबाऱ्याने ज्या दिवशी आपला दरवाजा ओपन केला ना, त्या दिवशीच कोरोना या महाराष्ट्रातून निघून गेला असं समजा. तोपर्यंत म्हणत होतो आपण काय, उघडदार देवा. आता ज्या अर्थी देवाने दरवाजा उघडला, आता घाबरायचं काही कारण नाही, पण सुरक्षा बाळगलीच पाहिजे. हो, याचा अर्थ गाफील राहून जमणारही नाहीये. विठ्ठल आमचे आदरणीय डॉक्टर महाराज जाधव म्हणत असतात की सांगत चला, तुम्ही सांगत जा लोकांना, जागृती ही करत जा. काय सांगत होतो मी? कीर्तनात काय सांगत होतो? माझा राजहंस का आला नाही बघा. प्रधानजी गेले. प्रधानजी ज्या झाडाखाली राजहंस ज्या झाडावर राहत होता तिथे जाऊन बघितलं, आवाज दिला, राजहंसा राजहंसा राजहंसा. राजहंस ओ देण्यासाठी या मृत्यूलोकात राहिलेला नव्हता.
बघितलं फिरून तर त्या ठिकाणी त्याचे पंख पाय तुटून पडलेले होते आणि त्या तिथे कुणीतरी मांस त्याचं भाजून नेलेलंय असं काही दृश्य तिथे दिसत होतं महाराज. त्याने ते पाय उचलले, पंख उचलले, राजाकडे गेला. राजाने आवाज दिला, प्रधानजी आला का माझा राजहंस, आणलं का माझ्या राजहंसाला. महाराज तुमचा राजहंस यात्रेला गेला म्हणे अनंताच्या. म्हणजे कुणी मारलं माझ्या राजहंसाला सांगता येणार नाही, पण हे बघा त्याचे पाय, हे बघा त्याचे पंख आहेत. राजाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या, कारण हा राजहंस दररोज त्याला ज्ञान सांगायचा. आणि ऐका, पक्षासाठी रडणारे माणसं अजूनही या जगात आहेत, पशु पक्ष्यावरती प्रेम करणारे माणसं अजूनही या जगामध्ये आहेत. मला तर असं वाटतं माणसापेक्षा इमानदार पशु पक्षी आहे. कुत्रे एक भाकरी खातं ना तर रात्रभर मालकाच्या घराचा सांभाळ करतं. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कुत्रं झोपून घेतं, कारण त्याला माहिती आहे घरचे झोपलेले नसतात. आणि 12च्या पुढे ते जागृत राहतं आणि घराचा सांभाळ करतं. याला म्हणतात कृतज्ञता. हो, पशु पक्ष्यावरती प्रेम आपल्याच या विदर्भ प्रांतामध्ये बाबा आमटे, ज्यांच्या मांडीवरती वाघ बसावा, हो, ज्यांनी पशु पक्ष्यावर एवढं प्रेम केलं, कधी गेलं तर तिथे जाऊन बघा महाराज. विठ्ठल राजा रडू लागला. राजाने स्वतःला सावरलं, सांगितलं, ज्याने माझ्या राजहंसाला मारले त्याला लवकरात लवकर माझ्या समोर उभं करा. मग आता सिक्युरिटी निघाली महाराज, पार ईडी निघाली, ईडी चौकशी सर्व महाराष्ट्रात. आणि जाऊन पकडून आणलं राजहंसाला मारणारा जो गौतम नावाचा ब्राह्मण होता त्याला राजाच्या समोर उपस्थित केलं. राजाने बघितल्यानंतर पहिला प्रश्नाचा भडीमार केला, काय तुझं नाव, राजहंसाला कोणी मारलं, का मारलं माझ्या राजहंसाला. अनेक प्रश्न विचारले. माझं नाव गौतम नावाचा ब्राह्मण आहे, माझ्या राजहंसाला कोणी मारलं, मीच मारलं. काय अपराध केला होता, अपराध काही केला नव्हता तुमच्या राजहंसाने, उलट त्यांनी माझ्यावरती खूप मोठे उपकार केले. मला जे काही घडलं होतं सर्व सांगितलं महाराज, माझी त्यांनी व्यवस्था केली, परंतु विकृती बुद्धीमध्ये निर्माण झाली. मीच तुमच्या राजहंसाला मारलं, त्यांनी माझ्यावर खूप मोठे उपकार केले, मला भोजनाची व्यवस्था केली, मला पाण्याची व्यवस्था केली, माझ्या विश्रामाची व्यवस्था केली. हे सर्व ऐकल्यानंतर राजाने प्रधानजीला सांगितलं, प्रधानजी हा कृतज्ञ मनुष्य आहे म्हणे, याला माझ्या राज्यामध्ये जगण्याचा अधिकार नाही. ज्यांनी माझ्या राजहंसाला मारून जसं राजहंसाच्या शरीराचे तुकडे तुकडे केले तसं याच्या सुद्धा शरीराचे तुकडे तुकडे करा आणि अरण्यामध्ये हिंस्र पशूंना खाण्यासाठी याचं मांस टाकून द्या. प्रधानजीला सांगितल्यानंतर प्रधानजीने लगेच कृती केली, त्याच्याही शरीराचे तुकडे तुकडे केले, अरण्यामध्ये नेऊन टाकला. हिंस्र पशु तिथे यायचे महाराज, त्या मांसाचा वास घ्यायचे आणि निघून जायचे. कुल हे कुत्रे रानगे, आता माणसाचाच मांस ते 2 दिवसात सगळं ते, त्याची दुर्गंधी यायला लागली. कुणीतरी राजाला सांगितलं, महाराजी खूप दुर्गंधी येते गावामध्ये. कशाची येते बघा. म्हणले, कोते राज, तो गौतम नावाचा ब्राह्मण आहे, त्याचं मांस टाकलं होतं ना, हा त्याचं मांस सडलेलं आहे, त्याचा हात, त्याची ही दुर्गंधी येत आहे. म्हणले, का बरं. तिथे कोल्हे कुत्रे लांडगे येत नाहीत. म्हणजे सर्व येतात, मांसाचा वास घेतात आणि परत निघून जातात. असं का सांगता येणार नाही महाराज. मग म्हटलं, एक काम करा, नरभक्षकांना बोलवा आणि ते मांस खायला सांगा. नरभक्षकांना बोलावलं, राजाने आज्ञा केली, ते मांस संपून टाका. नरभक्षक त्या ठिकाणी गेले. ठिकाणी गेल्यानंतर बघितलं तर त्या मांसाचा वास हिंस्र पशु घ्यायचे परत निघून जायचे. नरभक्षकांनी सांगितलं, महाराज हे मांस आम्ही सुद्धा नाही खाऊ शकत. म्हणले, का नाही खाऊ तुम्ही, तुम्ही तर नरभक्षक आहात. म्हटले, आम्ही नरभक्षक असलो तरी हे मांस नाही खाऊ शकत. का खात नाही. म्हटले, हे कोण्यातरी कृतज्ञ माणसाचं मांस असलं पाहिजे, कारण ज्या अर्थी हिंस्र पशु त्या मांसाचा वास घेतात आणि परत निघून जातात, त्या अर्थी हे निश्चित कुणातरी कृतज्ञ माणसाचं मांस आहे, म्हणून ते खात नाही. आणि हे मांस जर आम्ही खाल्लं तर आम्हीही मरण्याची दाट शक्यता आहे. कारण काय रे बाबा सांगा. तेव्हा नरभक्षकांनी सांगितलं, महाराज पालीच्या शेपटीमध्ये विष असतं, पालीच्या शेपटीमध्ये विष असतं, विंचवाच्या नागीमध्ये विष असतं, सापाच्या दातामध्ये ना फण्यामध्ये विष असतं आणि कृतज्ञ माणसाच्या सर्वांगामध्ये विष असतं. प्रमाण तुकोबाऱ्या पण देतात. हा तुका भाने विंचू नागी Oh
हे मांस खाल्लं तर आम्ही हे मरण्याची दाट शक्यता आहे, आम्ही हे मांस खाऊ शकत नाही. याचा तात्पर्य अर्थ हा आहे की कृतज्ञता ही एवढी हीनतेची आहे, तुच्छतेची आहे, पतन करून देणारी आहे महाराज. म्हणून जीवनामध्ये कधी कृतज्ञ बनू नका. जीवनामध्ये कायम कृतज्ञ राहा, कारण कृतज्ञता ही खूप मोठी पापाची आहे. ठीक आहे महाराज, केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा याला जर कृतज्ञ म्हणतात, ही एवढी हीनतेची कृतज्ञता असेल तर आम्ही जीवनामध्ये आता कृतज्ञ नाही, कृतज्ञ राहण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल. कृतज्ञता म्हणजे काय लवकर सांगा. आता भागवत कथा चालू आहे ना, भागवत कथेमध्ये तुम्हाला हे प्रसंग येऊन गेलेलाच असेल. एक भाताच्या शीतासाठी राजा परीक्षितीला शुकाचार्य 5 मिनिटं प्रपंचिक माणसाच्या घरी थांबायचे. गायीचं धुवन करण्यासाठी जेवढा वेळ लागतो ना तेवढाच वेळ प्रपंचिक माणसाच्या अंगणामध्ये शुकाचार्य थांबायचे. पण तेच शुकाचार्य परीक्षितीला, आता सर्व कथा सांगायला मला ही वेळ नाही, तुम्ही तर ऐकलेलीच असणार आहे. हो, तेच शुकाचार्य 7 दिवस परीक्षितीसाठी आसनावरती बसले आणि 7 दिवस कथा सांगून परीक्षिती लाभो दिसा साता मोक्ष प्राप्त करून दिला. विचारलं शुकाचार्यांना, किती पाकिट घेतलं सांगा ना. शुकाचार्य म्हटले, घेतलं ना पाकिट, पाकिटाशिवाय तर तसं सांगितलं जात नाही. मग काय पाकिट घेतलं सांगा. म्हटले 1 भाताचं शीत. राजसू यज्ञामध्ये पांडवांच्या 1 भाताचं शीत खाल्लं. त्या 1 भाताच्या शीतातून उतराई होण्यासाठी हे 7 दिवस मी कथा सांगून त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करत आहे. याला म्हणतात कृतज्ञता. आपण किती भाताचे शीत खाता सगळं. हो, माणसाने कृतज्ञ राहिलं पाहिजे, केलेल्या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे महाराज. म्हणून परीक्षिती लाभो दिसा साता. मला इथे एक प्रसंग सांगायचा आहे. मी हा अभंग सांगत असताना आळंदीमध्ये मोठे बाबांचं स्मरण केलं होतं आमच्या आश्रमात. कृतज्ञतेसाठी माझे सद्गुरू महाराजांचं एक मला चरित्र 1 मिनिटासाठी सांगतो मी. विठ्ठल. प्रातस्मरणीय वैकुंठवासी हृदय निवासी सद्गुरू विठ्ठल बाबा देशमुख, वडगाव रोड. 1939-40च्या आसपासची घटना आहे. आळंदीला आली. देहूकर माऊलींच्या हाताने गळ्यामध्ये माळ घातली आणि माळ घातल्यानंतर तेव्हाची ती प्रसंग, आताच्या सारखी सर्व सुबलकता आळंदीमध्येही नव्हती तेव्हा. हो, आज जी काही परिस्थिती आहे त्या मानाने तेव्हाची परिस्थिती लोक सांगतात ना, तर ते ऐकल्यानंतर सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येतं महाराज. आमचे सद्गुरू महाराज एक फाटलेलं पूर्ण धोतर नव्हतं, अर्ध धोतर गुंडाळून मोठे बाबांची कीर्ती ऐकून संस्थेमध्ये मोठे बाबांचं दर्शनासाठी गेले होते. दर्शनाला सद्गुरू मोठे बाबांसारखं प्रेम सर्वावरती करणारा महात्मा पुन्हा जन्माला नाही येणार. ओळखीचा असो अथवा ओळखीचा नसो. हो, मला हे प्रसंग सांगण्यासाठीच मी या ठिकाणी, कारण हे रेकॉर्डिंग होतं तर जाईल माझे सुद्धा, माझ्या गुरूंचं नाव. महाराज गेले आमचे आणि दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर विचारलं, कुठून, काय नाव, कुठून आला, सांगितलं सर्व. तर आमच्या गुरुदेवाच्या मांडीवरती ते फाटलेलं धोतर बघितलं, गुंडाळ्याला मांडी घातली, वरची रूम बरं का, संस्थेतली वरची. तिथे जाऊन दर्शन घेतलं आणि विचारलं, नाव विचारलं, कुठे राहता विचारलं. आणि मग सांगितलं, मी देवकर माऊलीकडे राहतो. ते मांडीवरचं धोतर फाटलेलं बघितलं. सांगितलं, धोती नाहीये का? ते म्हटले, नाही. मोठे बाबांनी ते कपाट उघडलं आणि कपाट उघडून एक धोतर, त्यांनी वापरलेलं धोतर आमच्या सद्गुरू महाराजांना दिलं. आणि ते धोतर घेऊन आमच्या महाराजांनी दर्शन घेतलं आणि देवकर माऊलीकडे गेले. 4 वर्ष तिथे शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर ऋषिकेशला कैलास आश्रमामध्ये तिथे शिक्षण घेतलं. बद्रीनाथला आमचे महाराज 4 महिने राहिले तपश्चर्येसाठी. आणि त्यानंतर आल्यानंतर नंगा आखाड्यात राहिले शंभू मुरारीजवळ. आणि मग आळंदीत आले. आळंदीत आल्यानंतर आता पुढे काय करायचं हे विचारावं कोणाला. पहिलं ठिकाण ते म्हणजे बाबांकडे गेले, मोठ्या बाबांकडे. बाबा, मी शिक्षण घेऊन आलेलो आहे. बाबांना लय कौतुक असायचं मोठ्या बाबांना. हो, कुणी काही शिकला ना मोठा की कौतुक, हा हे आमचे महाराज म्हणायचे. आणि सांगितलं काय करावं.
सांगितलं काही नाही, आता वारकरी संप्रदायाची सेवा करा, कीर्तन करा, प्रवचन करा, कथा करा, भागवत कथा करा. आणि तो शब्द आमच्या महाराजांनी जो स्वीकारला त्याच्यानंतर वयाच्या 87 वर्षापर्यंत वारकरी संप्रदायामध्ये सेवा केली. मग आमच्या महाराजांची 61वी झाली. कुणाला बोलवावं असं मंडळाने विचारलं ना, मोठे कुणी बोलवायचं होतं ना सन्मानासाठी, कुणाला बोलवावं. आमच्या महाराजांनी पहिलं नाव सांगितलं ते म्हणजे माझ्या मोठ्या बाबांना बोलवलं. 61वीला बोलावलं. त्याच्यानंतर 71वी झाली त्यांची, तेव्हाही त्यांना बोलावलं. 75वी झाली आमच्या शिष्य परिवाराने महाराजाची केली, तेव्हाही कोणी म्हणले मंत्र्याला बोलू. महाराज म्हणायचे आमचे मंत्री वगैरे नको, मोठ्या बाबांना बोलवा. मोठ्या बाबांना बोलावलं. आणि जेव्हा आमच्या महाराजांची 85वी झाली म्हणजे सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा झाला, तेव्हा कुणाला बोलवायचं तर तेव्हाही आमच्या महाराजांनी सांगितलं मोठ्या बाबांनाच बोलवा. तेव्हा बाबांचं वय मला वाटतं 97 वर्षाचं वय झालेलं होतं मोठ्या बाबांचं. तेव्हा मी सहज बोलून गेलो, बाबा प्रत्येक वेळेला मोठ्या बाबांनाच बोलवता, अशी तुमची प्रीती त्यांच्याबद्दलचा संबंध काय आहे सांगा ना. तेव्हा आमच्या बाबांनी मोठ्या बाबांबद्दलची एक घटना सांगितली, ती म्हणजे ही. आणि प्रत्येक वेळेला मोठ्या बाबांच्या बोटामध्ये आमच्या बाबांनी अंगठी घालावी. मी विचारलं हे एवढं प्रेम असायचं कारण, तुम्ही तर जोग महाराज संस्थेमध्ये शिकलेले नाहीत, देवकर माऊलीकडे. तेव्हा बाबांनी सांगितलं, मला मोठ्या बाबांनी त्या वेळेला मला कुणीच जवळ केलं नाही, तेव्हा आमच्या मोठ्या बाबांनी मला एक धोतर दिलं म्हटलं. आणि ते धोतर घालून मी 2 वर्ष राहिलो. त्या दिलेल्या धोतराबद्दलची त्या उपकाराची जाणीव म्हणून आमच्या महाराजांनी जीवनभर मोठ्या बाबांचं स्मरण ठेवलं. महाराज याला म्हणतात कृतज्ञता. असे मोठे बाबा ते खरेच मोठे होते महाराज. वो बड़े जो होते हैं वो बड़े ही होते हैं. वो अलग बात है कि वो खामोश बैठे रहते हैं, लेकिन बड़े जो होते हैं वो बड़े ही होते हैं. विठ्ठल जीवनामध्ये कृतज्ञता जीवनामध्ये अंगी बाळगली पाहिजे महाराज. ठीक आहे महाराज, ही कृतज्ञता ही कशाच्या संदर्भाने वापरायची लवकर सांगा. हो महाराज म्हणतात ही कृतज्ञता उपकाराच्या संदर्भाने वापरायची आहे. मग उपकाराच्या संदर्भाने जर कृतज्ञता वापरायची आहे तर पहिला प्रश्न आहे आमचा उपकार म्हणजे काय. दुसरा प्रश्न आहे उपकाराचे काही प्रकार आहेत का. आणि तिसरा प्रश्न आहे उपकाराचा प्रपंच आणि परमार्थामध्ये काही फायदा आहे का. विठ्ठल थोडक्यात भाव बघू आपण. 3 मुद्दे सांगितले. मग कृतज्ञता जर उपकाराच्या संदर्भाने वापरायची आहे तर पहिला प्रश्न आहे उपकार म्हणजे काय. दुसरा प्रश्न उपकाराचे काही प्रकार आहेत का. आणि तिसरा प्रश्न उपकाराचा प्रपंच आणि परमार्थामध्ये काही फायदा आहे का. पहिला प्रश्न उपकार म्हणजे काय. उपनाम समीपे करणम कार उच्यते. उप म्हणजे जवळ आणि कार म्हणजे करणे. जवळ करणे याला म्हणतात उपकार करणे. मग आता कुणाच्या जवळ करणे हे चिंतन वाढू शकता. कारण परमात्म्याच्या जवळ करणे यालाही उपकारच म्हणायचं आणि प्रपंचाच्या जवळ करणं यालाही उपकारच म्हणायचं. महाराज जवळ करणे म्हणजे उपकार करणे. ठीक आहे. मग या उपकाराचे काही प्रकार आहेत का. दुसरा मुद्दा. हो 2 प्रकार आहेत. एक खरा उपकार आणि दुसरा खोटा उपकार. ज्ञानोबाराच्या भाषा सांगू तर एक लौकिक उपकार आणि एक अलौकिक उपकार. खरा उपकार म्हणजे काय आणि खोटा उपकार म्हणजे काय. हो पहिला खरा उपकार म्हणजे काय सांगतो आणि मग खोटा उपकार आपोआप सिद्ध होईल. महाराज जवळ करणं म्हणजे उपकार करणं. मग खरा उपकार म्हणजे काय आणि खोटा उपकार म्हणजे काय. तुकोबारा म्हणतात तुका म्हणे उरी नुरे त्याचे खरे उपकार. ज्यांच्या जवळ केल्यानंतर उरी उरत नाही ते खरे उपकार आणि ज्यांच्या जवळ केल्याने उरी उरते ते खोटे उपकार आहेत. महाराज आता उरी उरणं म्हणजे काय, न उरणं म्हणजे काय. काही शिल्लक न राहणं. आणि ज्यांच्या जवळ गेल्यानंतर उरी दुनावते म्हणजे वाढतच जाते महाराज, तो खोटा उपकार आहे. आता कशाची उरी न उरणे. देवाच्या जवळ करणे हा एक उपकार आणि प्रपंचाच्या जवळ करणे हाही उपकारच आहे. मग परमार्थाच्या जवळ करणं भगवंताच्या जवळ केल्यानंतर काय उरी उरत नाही सांगा. आणि प्रपंचाच्या जवळ केल्यानंतर कशाची उरी दुनावते हे सांगा महाराज. प्रपंचाच्या जवळ केल्यानंतर अज्ञानाची उरी उरते.
हो, अज्ञान, कर्म, जीवदशा, वासना आणि संस्कार याची वृद्धी वाढत जाते. आणि देवाच्या जवळ केल्यानंतर अज्ञानाची निवृत्ती होते, हो, कर्माची निवृत्ती होते, वासनेची निवृत्ती होते, जीवदशा निवृत्त होते. म्हणून तो खरा उपकार आहे विठ्ठल. पण प्रपंचाच्या जवळ करणं हा खोटा उपकार आहे. कारण प्रपंचाच्या जवळ केल्यानंतर अज्ञान वाढत जातं, कर्म वाढत राहतं. म्हणून तर माणसं म्हणतात मला खूप काही करायचं आहे, अजून खूप काही करायचं आहे. आणि काही असं म्हणतात मग मरून जातात मला. हो, मग वासना शिल्लक राहते, जीवदशा शिल्लक राहते, कर्मही शिल्लक राहतं. हो, आणि देवाच्या जवळ केल्यानंतर देवाच्या जवळ अज्ञान शिल्लक राहत नाही, कर्म शिल्लक राहत नाही. कामनाई जाणू पायी रिकामा, जीवदशा शिल्लक राहत नाही, अज्ञान शिल्लक राहत नाही, कर्म शिल्लक राहत नाही, वासना शिल्लक राहत नाही. कारण त्या परमात्म्याच्या जवळ गेले की तो परमात्मा जवळ करतो आपल्याला. आणि एकदा परमात्मा जवळ झाला रे की मग तुका म्हणे हरी आणि काही उरो निधी पुरी. म्हणून परमार्थाच्या जवळ करणं, भगवंताच्या जवळ करणं हा खरा उपकार आहे विठ्ठल. एक खरा उपकार आहे तो म्हणजे भगवंताच्या जवळ करणं, परमार्थाच्या जवळ करणं. आणि खोटा उपकार आहे तो प्रपंचाच्या जवळ करणं. कारण प्रपंचाच्या जवळ केल्यानंतर की या सर्व 5 गोष्टीची उरी दुनावत राहते, महाराज, वाढत राहते. म्हणून खरा उपकार तो परमार्थाच्या जवळ करणं, भगवंताच्या जवळ करणं. संतांनी तुम्हा आम्हाला भगवंताच्या जवळ केलं, परमार्थाच्या जवळ केलं, सत्याच्या जवळ केलं महाराज विठ्ठल. ठीक आहे, जवळ करणं म्हणजे उपकार करणं. खरा उपकार म्हणजे देवाच्या जवळ करणं आणि खोटा उपकार म्हणजे प्रपंचाच्या जवळ करणं. कारण प्रपंचाच्या जवळ करणं त्याच्यासाठी लोक खराच उपकार मानायलेत ना आता कधी कधी. कारण आता मुलांचे विवाह होत नाहीयेत, सध्या नाहीत होत. त्याचं कारण आहे माझ्याकडे या 5-6 दिवसात 2 बायोडाटे मुलांचे आल्या. म्हणजे आम्हाला जर कुठे भेटत असेल तर बघा मुलगी, आम्ही देऊ पैसे काही, परंतु आम्ही करून घेऊ. कारण अशी मुलीचं प्रमाण जे घटत चाललंय ना, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी प्रत्येकाला वाटतं मुलगा तर नोकरीवाला असावा, पण नोकरीवाल्याला सुद्धा नोकरीवाल्याची मुलगी भेटत नाही ना, नोकरीवाली मुली भेटत नाही. मग मुलीचं प्रमाण घटत चाललेलं आहे. मग महाराज कुठेतरी बघा भेटत असेल तर मग कुणीतरी बघितलं, महाराज जळगाव भागामध्ये आले पुण्यावाले, आणि मग इकडे कुठेतरी बघितली, एखाद्याने सांगितलं हो हे इथे स्थळ आहे, द्या जुळून दिलं. मग विचारलं कसं काय झालं तुमचं, म्हणजे ते अमक्या महाराजांनी हे आमचं जुळवलं. म्हणून त्यांची सुद्धा आमच्यावरती आता बघा आला का नाही शब्द. म्हणून जवळ करणं म्हणजे जर उपकार असेल तर प्रपंचाच्या जवळ करणं हा जर उपकार मानत असाल तर शास्त्रीय दृष्ट्या तिथे या 5ही गोष्टी वाढणाऱ्याच आहेत महाराज. कर्म वाढणारे, जीवदशा वाढणारे, हो, विषयाचे संस्कार अंतःकरणावरती जे पडलेले आहेत त्याची सुद्धा वासना शिल्लक राहणार आहे. आणि वासना शिल्लक राहिली की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म झाला की मग पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे जन्म. मग हे वाढतच जातं. मग किती वेळा जन्म यावे आणि नित्य व्हावे खजित. म्हणून प्रपंचाच्या जवळ करणं हा खोटा उपकार आहे आणि परमार्थाच्या जवळ करणं हा खरा उपकार आहे. ठीक आहे महाराज, मग या उपकाराचा प्रपंच आणि परमार्थामध्ये काही फायदा आहे का सांगा आम्हाला विठ्ठल. फायदा सांगा. कारण प्रयोजन अनुद्देश्य, प्रयोजन असल्याशिवाय, फायदा असल्याशिवाय मंदबुद्धीचा मनुष्य सुद्धा कार्यारूढ होत नाहीये. मग प्रपंचाच्या जवळ केल्यानंतर तुम्ही सांगितलं आम्हाला आमच्या सर्व या 5 गोष्टी वाढणार आहेत. बरं, जवळ केल्यानंतर या 5 गोष्टी वाढणार आहेत, तर मग आम्हाला या उपकाराचा प्रपंचात काही फायदा आहे की नाही सांगा, आणि परमार्थात काही फायदा आहे की नाही सांगा. काही गोष्टी अशा आहेत त्याला प्रपंचातच फळ आहे आणि काही गोष्टी अशा आहेत की ज्याला परमार्थामध्येच फळ आहे. मग ऐका, आता जर इथे सर्वच काय हवं ब्रह्मचारी ऐकायला बसलेले नाहीयेत सर्व. मग उपकार करायला सांगितलेला आहे ना, तर मग उपकाराचा प्रपंचाच्या दृष्टीने काय फायदा आहे तो सांगा, आणि उपकाराचा परमार्थाच्या दृष्टीने काही फायदा आहे का तो सांगा. कारण प्रापंचिक माणसाला उपकार करायला सांगितल्यानंतर त्याला उपकाराची फलश्रुती जी आहे ती प्रपंचाच्या दृष्टीने सांगावं लागेल, आणि पारमार्थिक माणसाला
उपकाराचा फायदा हा परमार्थाच्या दृष्टीने सांगावा लागेल, मग तो त्या दृष्टीने ते कार्य करायला तद्रूप होतो. एखाद्याला सांगितलं आमच्या शेतामध्ये कामाला येता का, म्हटलं येतो, परंतु मला पगार किती देणार सांगा. कारण फायदा असल्याशिवाय तो कामावरती येणार नाही. मग आम्हाला जर संत उपकार करायला सांगतात तर उपकाराचा प्रपंचाच्या दृष्टीने फायदा काय आणि परमार्थाच्या दृष्टीने काय. उपकार एक तत्व असं आहे, त्याला प्रपंचातही फळ आहे आणि परमार्थातही फळ आहे. महाराज विठ्ठल. पहिला आम्हाला प्रपंचाच्या दृष्टीने उपकार या तत्वाचा फायदा सांगा काय. ऐका, उपकार करणारा जो मनुष्य आहे ना त्याची कीर्ती होते, हे प्रपंचातलं फळ, प्रपंचातलं फळ आहे हे. आणि कीर्ती होऊ नये असं कुणाला वाटत नाही, प्रत्येकाला वाटतं माझी कीर्ती व्हावी. मग उपकार करणाराची पहिलं फळ आहे प्रपंचाच्या दृष्टीने त्याची कीर्ती होते, कर्णाची कीर्ती झाली कारण उदार होता. एखादा श्रीमंत मनुष्य या पंडालमध्ये बसलेला असेल, त्याने उठून सांगितलं महाराज, सूर्यवंशी महाराज, माझे 1 लाख रुपये या सप्ताहाला. असं जर कोणी उठून म्हटला तर उद्या दिवसभर कशाची चर्चा होईल सांगा. कीर्तनाची नाही म्हणा, कशाची चर्चा होईल. बोला तुम्ही अभंग कोणता घेतला याच्याशी काही राहणार नाही. उद्या काय सांगितलं, अभंगाला धरून सांगितलं का, चिंतन का, अशा ठोकल्या गप्पा, हेही तुम्हाला घेणं देणं नाही. पण रात्री मंडपामध्ये एक जण उठला आणि 1 लाख रुपये सप्ताहासाठी वर्गणी दिली, दिवसभर उद्या याची चर्चा होणार का नाही. म्हणजे काय झाली, त्या मनुष्याची कीर्ती झाली महाराज. हो, म्हणजे उपकार करणाऱ्या मनुष्याला पहिलं फलश्रुती प्रापंचिक दृष्टी आहे ते म्हणजे त्याची कीर्ती होते. आता तसं परमार्थामध्ये कीर्तीला वश होऊ नये असं शास्त्र जरी सांगत असेल, कारण लोकेशना, हितेशना, दारेशना, पण ते परमार्थाच्या दृष्टीने. पण प्रपंचाच्या दृष्टीने कीर्तीला महत्व आहे की नाही, महत्वच आहे. कारण ज्ञानोबा म्हणतात जाणतेने तवची जियावे, जववरी अपकीर्ती अंगा न पवे, अपकीर्ती अंगा न पवे तववरी जियावे, याचा अर्थ कीर्तीला महत्व आहे. वाक्य आहे का, एखाद्याकडे श्रीमंती आहे म्हणून त्याची कीर्ती नाही होत. एखादा खूप श्रीमंत आहे म्हणून त्याची कीर्ती होत नाही. त्याच्या जवळची श्रीमंती जर त्याने परोपकारासाठी वापरली तर त्याची कीर्ती आहे. भारतामध्ये श्रीमंत कमी नाहीये, पण टाटा बिर्लाचीच कीर्ती झाली. का झाली, कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी खरबो रुपये लोकांसाठी दिले महाराज, त्याचीच कीर्ती झाली. हिरो थोडे नाहीयेत, स्वतःला हिरो म्हणून घेणारे भरपूर आहेत, पण अक्षय कुमारचीच कीर्ती झाली. का झाली, कोरोनामध्ये त्यांनी 30-32 कोटी रुपये दिले. 55 कोटी रुपये त्याने या कोरोनाच्या काळामध्ये दिली. आहे का नाही त्याची कीर्ती. नाही तर आपल्या मुखामध्ये त्याचं नाव यायचं काही कारणच नाही महाराज. ज्या अर्थी आपल्या मुखामध्ये त्याचं नाव येत आहे त्या अर्थी त्याने आपल्या जवळची असलेली संपत्ती ही परोपकारासाठी वापरली, म्हणून त्याची कीर्ती झाली. आज विठ्ठल. आपल्याजवळ संपत्ती आहे म्हणून आपली कीर्ती होईल अशा भ्रमात राहूच नका. पुन्हा वाक्य आहे का, आपल्याकडे ज्ञान आहे म्हणून आपली कीर्ती होईल असंही तुम्ही धरून हो या भ्रमामध्ये राहू नका. म्हणून तर जीवनमुक्त महात्म्याची कीर्ती नाहीये. का नाहीये, त्यांनी स्वतः जवळचं जे सत्तत्व होतं ना ते स्वतःसाठीच वापरलं. ज्ञानी कमी नव्हते, पण त्यांची बऱ्याच जणांची कीर्ती नाही झाली. ज्ञानेश्वर महाराजांचीच कीर्ती झाली. का झाली, ज्ञानोबरायाने आपल्या जवळचं सत्तत्व जे होतं ते परोपकारासाठी वापरलं महाराज. लोपले ज्ञान लोपले ज्ञान जगी हितलेलं ते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले. ते आपल्या जवळचं सत्तत्व ज्ञानोबाराने सर्वांसाठी मोकळं केलं महाराज. कारण प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मचे. हो, एक मोठ्यांचं वाक्य सांगतो.
जोग महाराजांच्या पुण्यतिथी शताब्दीमध्ये सांगून गेले एक संत की ज्ञानोबराय होते म्हणूनच तुम्हा आम्हाला कंबर बांधून कीर्तन करण्याची ही काही आपल्याला जी काही प्रसिद्धी मिळाली आहे ते सर्व उपकार आपल्याला ज्ञानोबरायांचे आहेत महाराज. कारण ज्ञानोबरायांनी आपल्या जवळचं सत्तत्व प्रत्येकासाठी मोकळं केलं महाराज. सर्वांना दिलं ते, सर्वांसाठी हा खजाना मोकळा करून टाकला. सर्वांनी या यारे यारे याती भलत्या करावा विचार न लगे चिंता. हे ज्ञानोबरायचे उपकार आहेत. म्हणून वारकरी संप्रदायाचे प्रत्येक महाराज हो ज्ञानोबरायाबद्दल जी प्रीती आहे ती काही अद्भुत आहे आपली महाराज. विठ्ठल ज्ञानोबरायांची कीर्ती आहे, तुकोबरायांची कीर्ती आहे. कारण त्यांनी आपल्या जवळचं सत्तत्व हे परोपकारासाठी वापरलं महाराज. हो म्हणून जो परोपकार करतो त्याची कीर्ती होते. हे पहिलं फळ आहे प्रापंचिक दृष्ट्या. ठीक आहे, पारमार्थिक दृष्ट्या काही फळ आहे का सांगा? परोपकाराला हो आहे ना. काय फळ आहे सांगा? तुकोबाराय म्हटले माझ्याकडे प्रत्येक लोक विचारायला आले काय आम्हाला देव पाहिजे, आम्हाला परमात्मा पाहिजे, त्या भगवंताचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे. ठीक आहे बाबांनो घ्या ना मग. पण महाराज तो परमात्म्याचा साक्षात्कार करून घेण्यासाठी आम्हाला सोप्यात सोपा उपाय सांगा, सोपं सांगा. कारण ज्ञानाचे आम्ही अधिकारी ठरू शकत नाहीत. आपण निष्काम कर्म उपासनेचे आपण अधिकारी ठरू शकत नाही. योगाचे तर अधिकारी नाहीच आहेत आपण. लय झालं तर रामदेव बाबाचा प्राणायाम करू शकतो आपण. तोही प्राणायाम करावा पण हायवेवर रोडवर बसून करू नये. आज हो काल आम्ही कीर्तन करून सकाळी सकाळी निघलो. एक जण फार मोठ्या हायवेवर बसताना अनुलोम विलोम करत होता. आम्ही गाडी थांबून म्हटलं काका इथं जर एखादा ट्रकवाला झोपून आला आणि जर तुमच्यावरून गेला तर इथंच प्राणायाम होईल तुमचा. प्रसन्न मोकळ्या हवेमध्ये करावा. व त्याचे काही कारण नियम आहेत महाराज. कारण नियम आसन प्राणायाम प्रतिहार ध्यान धारणा आणि मग समाधीपर्यंत इथपर्यंत आपण जाऊ शकतो का? मी जर 11:30 वाजेपर्यंत केलं तर तुम्हाला इथंच समाधी लागेल. पण ती नाही झोपेची. विठ्ठल योग मार्गाचे आपण अधिकारी नाहीयेत. निष्काम कर्म उपासनेचे हे आपण अधिकारी नाहीयेत. ज्ञानाचे सुद्धा आपण अधिकारी नाहीयेत. कारण या जन्मी किंवा मागच्या जन्मी निष्काम कर्म उपासना करून आपल्या अंतकरणातील मल विक्षेप या 2 दोषाची अनुक्रमे निवृत्ती करून जो आवरण दोष निवृत्तीसाठी साधन चतुष्टय अधिकारी आहे तो ज्ञानाचा अधिकारी. व्याख्या तरी सर्वांना कळेल का? गेली मंडपावरून मारा तिकडे निघून. ज्याने आम्हीच आता तिकडे पाठ करून करून सांगतो लोकांना. हो पण या सामान्य जीवाला काय महाराज आम्हाला सोप्यात सोपा उपाय सांगा भगवत प्राप्तीचा. सोप्यात सोपा तुकोबाराय म्हटले तुम्हाला सोप्यात सोपा उपाय सांगतो. एका अभंगामध्ये तुकोबारायांनी 5 उपाय सांगितले महाराज सोपे. तुम्ही जर हे उपाय केले तर तुम्हाला परमात्मा प्राप्त होईल. तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. काय करावं सांगावं महाराज? तुम्ही एक काम करा, अंतःकरण शुद्ध करा आणि त्या भगवंताचे गीत गा तुम्ही. म्हणजे तुम्हाला परमात्मा प्राप्त होईल. सोपा उपाय सांगतो. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं चित्त शुद्ध कर आणि वाचा गीत गायजे. वाचा गीत गायजे त्या परमात्म्याचे गीत गायला लाग. महाराज काय ते भाव अंतःकरणात ठेवायचा आणि गीत गायचं एवढं सोपं आहे का? ते तालात आलं पाहिजे, स्वरात आलं पाहिजे, राग रागण्यात आलं पाहिजे. जर आमचं ते नाही आलं तर ते कसं काय होईल?
तुकोबाराय म्हणले तरी तुला जरी नाही तुझं मधुर येईल तैसा बोल, पण ठीक आहे, पण तुला येत असेल तर ते गाणं महाराज येत नाही ते आम्हाला. बरं मग एक काम करा, याच्यापेक्षा सोपं सांगा. मग तुकोबाराय त्याच्या पुढचं सोपं सांगायला लागले, त्याच्या पुढचं सोपं सांगायला लागले. काय मऊ पदार्थ लागावा अशी मन एक, किती मऊ असावा म्हणजे कोपराने खणता आला पाहिजे, इतकी पराकोटीची व्याख्या. म्हणले मग एक काम करा, काय आम्हाला अजून सोपं सांगा. तुकोबाराय जेव्हा 5 उपाय सांगतात तेव्हा तुकोबाराय शेवटचा उपाय सांगत असताना त्याची पुढच्याची जी अवस्था पाहिली आणि त्याच्याकडे बघून सांगितलं की हा याचाही अधिकारी नाही, याचाही अधिकारी नाही, याचाही अधिकारी नाही. मग तुकोबाराय म्हणजे तू एक काम कर, तुला देवच पाहिजे ना. सर्वात शेवटी सोपा उपाय सांगायला लागले. तुकोबाराय तू एक काम कर, हो थोडासा परोपकार करायला सुरुवात कर. हो तुका म्हणे फार थोडा नाही, काय काय याचा असं करतात. तुका म्हणे फार थोडा, हा म्हणजे हो थोडा परोपकार, तुम्ही परोपकार करा म्हणजे तुम्हाला परमात्मा मिळेल. किती करा सांगा, मग लोक हे करतात. म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितलं काय, सप्ताहाला वर्गणी द्या, किती द्या, फार थोडी, फार थोडा हो फार थोडा परोपकार करा, असं नाही डोकं लावायचं. मग बाबा तू परोपकार करत चाल, करत चाल, फार परोपकार करतो, पण फार परोपकार करण्याची तुझी जर वृत्ती नसेल ना तर थोडा तरी नका देऊ दूध. हा नाही दूध देता येत ना तुला तर मग ताक दे, ताक नाही देता येत ना मग पाणी दे, नाही पाणी देता येत ना फुकाचे जीवन तरी पाजा, तुला पाणीही नाही देता येत ना मग एक काम कर, कुणाला प्रसन्नता तरी दे, थोडीशी प्रसन्नता तरी दे. माणसं प्रसन्न नाही राहत महाराज, स्वतःही प्रसन्न राहत नाही, दुसऱ्यालाही प्रसन्नता देत नाही. याचा संबंध महाराज थोडा परोपकार केल्याने आम्हाला देव भेटेल का, याचा आदरणीय चंद्रशेखर महाराजांनी खूप मोठा समन्वय दाखवला. हो हे त्यांचं आहे बरं का, त्यांचं हे नाव ज्यांचं आहे त्यांचं नाव घेऊन सांगितलं पाहिजे, नाहीतर मग प्रज्ञा चोरी ठरते. आणि त्याचंही एक पाप सांगितलं शास्त्रामध्ये. विठ्ठल विठ्ठल त्यांनी सांगितलं तू फार परोपकार करता येत ना मग थोडा कर, थोडा करता 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 तुला जास्त करण्याची सवय लागेल. हो मग ती सवय लागली की तुला आवड लागेल, आणि आवड लागल्यानंतर तू फार परोपकार करशील, आणि फार परोपकार केला की तुझं चित्त शुद्ध होईल, आणि चित्त शुद्ध झालं रे झालं की मग तो परमप्रयोजन असणारा परमात्मा तुझ्या हृदयामध्ये जो आहे ना त्याचा तुला साक्षात्कार होईल, किंवा तो परमात्मा तुझ्या हृदयामध्ये येऊन साठवे, असं प्रमाण आहे महाराज. तुका म्हणे चित्त का म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. एकदा तुझं जर चित्त निष्काम कर्म उपासनेने जर तुझं चित्त शुद्ध झालं रे की मग तुला तो परमात्मा भेटेल. परोपकाराचा पारमार्थिक दृष्ट्या फायदा काय असेल तर तो परम प्रयोजन असणारा परमात्मा तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून थोडा तरी परोपकार, म्हणून संतांनी सांगितलं बाबांनो परोपकार करा, परोपकार करा, परोपकार करा. का हो तुकोबाराय तुम्ही आम्हाला सांगता तुमचे संत परोपकार करतात का? तुकोबाराय म्हणजे परोपकार करतात का हे विचारत नका, संतांचं जीवनच परोपकारासाठी आहे. कारण संतांचं येणं सुद्धा परोपकारासाठी आहे, संतांचं राहणं सुद्धा परोपकारासाठी आहे. संत देहाला झिजवतात, कष्टवितात, ते सुद्धा परोपकारासाठीच आहे. देह कष्टवी आलो याची कारुणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग अडणारे. त्यांचं येणं परोपकारासाठी आहे, त्यांचं राहणं परोपकारासाठी आहे. देह कष्टविती नवे नवे पुष्टविती, पुष्टविती देह कष्टविती
परोपकारे मोठे बाबांनी संस्थेसाठी वारकरी संप्रदायासाठी संपूर्ण जीवन झिजवलं महाराज. विठ्ठल स्नेह कष्टविती परोपकारे. कारण वैकुंठाहून ते येतातच त्याच्यासाठी. निरंजनी आम्ही बांधील, निरंजनी स्वरूपामध्ये त्यांचं राहणं, पण ते सोडून ते आपल्याला परोपकार करण्यासाठी, आपल्यावरती परोपकार करण्यासाठी, आपला उद्धार करून देण्यासाठी ते या ठिकाणी आले. बर इथून जेव्हा गेले ते कशासाठी गेले म्हणजे गेले सुद्धा तेही परोपकारासाठीच गेले. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, म्हणजे संतांचं येणं परोपकारासाठी, संतांचं राहणं परोपकारासाठी आहे. संत देहाला झिजवतात तेही परोपकारासाठी आहे, आणि संतांचं या मूर्ती लोकांतून जाणं जे आहे तेही परोपकारासाठी. अरे बाबा समग्र जीवनच संतांचं परोपकाराने भरलेलं आहे. म्हणून संत परोपकार करतात का हे काय विचारतो. अरे संत म्हणजे परोपकाराचं साक्षात मूर्तिमंत स्वरूपच आहे. विठ्ठल तू सुद्धा परोपकार कर. तू बरं काय मग संतांचं जीवन परोपकारासाठी, आम्ही परोपकार करायचा हो. मग आम्ही कोणता करायचा जीवन, तुम्ही आम्ही परोपकार करतो, पण तुमचा आमचा परोपकार कोणता असतो, साधन दृष्टी असतो, साधन दृष्टी असते त्याच्यामध्ये. आणि संतांचे परोपकार करताना संतांची ही लक्षण वृत्ती असते महाराज. विठ्ठल भाषेत बोलू तर तुम्ही आम्ही देहावरती परोपकार करतो, आणि संत हे आपल्या अविनाशी स्वरूपावरती उपकार करतात महाराज. हो सांगून देतात की बाबा तू जीव नाहीयेस, तू परमात्म स्वरूप आहे. इथपर्यंत म्हणजे सामान्य भाषेत सांगू, शास्त्रीय भाषेत सांगू तर दुःखाची अत्यंतिक निवृत्ती करून देतात आणि परमानंदाची प्राप्ती करून देतात. हे संतांचे लक्षणमूर्तीने परोपकार आहेत. म्हणून बाबा संतांचं जीवनच समग्र परोपकाराने भरलेले आहे. ठीक आहे तुकोबर आहे, पण संतांचे नेमके काय उपकार आहेत ते सांगा बरं लवकर आम्हाला. तुकोबर आहे तेव्हा मौन झाले. अहो तुकोबर आहे सांगा लवकर. संतांनी परोपकार केला हो, पण संतांनी आमच्यावर नेमका काय परोपकार केला ते सांगा. तेव्हा तुकोबर आहे वाणीची असमर्थता अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उपकाराच्या दृष्टीने व्यक्त करतात.
तुकोबराय म्हणले काय सांगू आता, त्या संतांचे उपकार मी माझ्या वाणीने सांगू शकत नाही बाबा, म्हणून काय सांगू आता. तुकोबराय काय सांगू आता जर असं म्हणत असाल तर हा काय सांगू तुमचा ते दशक्रिया विधीतला तर नाही ना, म्हणजे अमरधामातला. कारण एखाद्याने जीवनामध्ये काहीच केलेलं नसतं चांगलं आणि मग डाव्याच्या दिवशी मग एखादा आणावं लागतं मग भाडोत्री वक्ता, मग त्याला सांगितलं जातं त्याच्या कानात, यांच्यासाठी जरा चांगलं सांगा. यांनी काही चांगलं केलेलं नसतं महाराज. म्हणजे कसं चांगलं काही केलेलं नसतं, सप्ताह कसा बंद होईल असं यांनी प्रयत्न केलेले असतात. बर कधीच घरी जेवलेले नसतात. आता नका सांगू विस्तार करून बरं का. आणि मग त्या वक्त्याला म्हणावं लागतं डाव्याच्या प्रवचनामध्ये, साहेबाच्या बाबतीमध्ये काय सांगू आता साहेबांच्या बाबतीत मी काय सांगू आता, काय सांगू नको, जे खरं आहे ते सांगू दे. यांनी नळ्यात कोरड्यावर तिकडे जाऊ, जे आहे ते खरं सांगायचे महाराज, कारण नाही भीडभाड. तुका म्हणे सांगणार जे केलेलं आहे. एक वाक्य आहे का, जर आपल्या जीवनामध्ये जर दाव्याच्या किंवा आपल्या नंतर उत्तमची कीर्ती मागे असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी आतापासून प्रयत्न करा. आतापासूनच काहीतरी उत्तम करायला शिका, म्हणजे उत्तमची उरे कीर्ती मागे विठ्ठल. आपण जर काहीच केलं नाही तर विचार करा आपल्या दाव्याला त्या सांगणाराने नेमकं काय सांगावं महाराज. मग त्याने एवढं सांगावं काय, काय सांगू आता, एवढं कुठलं सांगायचं, दुसरं काही सांगायचं नाही. मग तुकोबराय तुमचं त्या दाव्यातल्या तेव्हा नाही झाली आहे की काय सांगू आता संतांचे उपकार. तुकोबराय म्हणले बाबा अरे तसं नाही तसं नाही तसं नाही. मग मी या संतांचे जे काही उपकार आहेत ना ते वाणीने सांगण्याच्या पलीकडचे आहेत. म्हणजे ते वाचेचा विषय नाहीये, वाणीचा विषय होऊ शकत नाही त्यांचे परोपकार, मग तो अनुभवाचा विषय. आता महाराज आहेत म्हणून सांगतो बरं का, काही गोष्टी ह्या अनुभवता येतात, सांगता येत नाही. काही गोष्टी अनुभवता पण येतात आणि सांगता पण येतात. आणि काही गोष्टी सांगता येतात पण अनुभवता येत नाहीये. विठ्ठल आता ते नाही थोडंसं अवघड करत. मग ते पारमार्थिक सत्ता, प्रातिभाषिक सत्ता, व्यवहारिक सत्ता. पारमार्थिक सत्तेचा परमात्मा जो आहे त्या परमात्म्याच्या बाबतीमध्ये अनुभव आहे, बोलता येत नाही. परेही परते बोलणे खुंटले वैखरीने कैसे, तो वैखरीचा परापश्यंती मध्यमेचा विषय होऊ शकत नाही, कारण तो त्याच्याही पर आहे महाराज. बर कारण तो वाणीचा विषय होत नाही, तो दृष्टीचा विषय होत नाही, तो मनाचा विषय होत नाही, कारण तो पर आहे महाराज. 1 2 3 4 5 6 इतके विचारून मग इथपर्यंत जाण्याची वृत्ती नाही कुणाची. मग तो फक्त अनुभवाचा विषय आहे, त्याच्या बाबतीत बोलता येत नाही. पाण्यामध्ये एखादा बुडला, पाण्यामध्ये बुडला मग ते म्हणते मी बुडलो रे, पाण्यामध्ये बुडलो रामभाऊ. रामभाऊ जरा शहाणा होता. लोक म्हणले हो रामभाऊ तू पाण्यामध्ये बुडला. रामभाऊ म्हणले बुडलंच नाही ते. अहो तो म्हणतोय ना, अरे वेड्या तो म्हणतो म्हणूनच मी सांगतो तो बुडला नाही. जर तो बुडला असेल ना तर त्याला बोलताच येत नाही, कारण पाणी बोलतही नाही आणि पाणी बोलूही देत नाही. तसं पारमार्थिक सत्तेतला परमात्मा जो आहे ना त्याचा साक्षात्कार झाल्यानंतर बोलणं उरतच नाहीये. व्यवहारिक सत्तेतल्या काही गोष्टी अशा आहेत, प्रातिभाषिक सत्तेतल्या काही गोष्टी अशा आहेत त्यांच्या बाबतीत फक्त बोलता येते, अनुभव नाही. सशाचं शिंग तुम्ही बघितलं का जळगावाकडे. बर कासवीचं तूप, गंधर्व नगर, वंध्या पुत्र. अहो वंध्येला पुत्र झाला तर ती वंध्याच नाहीये, वंध्याच नाही ठरू शकत. म्हणून प्रातिभाषिक सत्तेतल्या काही गोष्टी आहेत त्याच्या बाबतीमध्ये फक्त बोलता येतं, अनुभव नाहीये. पण पारमार्थिक सत्तेतला परमात्मा जो आहे ना त्याच्या बाबतीत बोलणं नाहीये, अनुभव आहे. पारमार्थिक सत्तेमध्ये संत आहे, त्या संतांच्या उपकाराच्या बाबतीमध्ये बोलणं नाहीये, फक्त तो अनुभव आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार. सर्वांना पटेल म्हणून थोडस वेगळं सांगतो. काय खातो रे तू? म्हणले साखर खातो. किती खातो? मुठभर खातो. आता सर्वांना कळायला लागलं, मुठभर खातो. कशी आहे साखर? गोड आहे. किती गोड आहे? ते बोलले इकडे या. काय खातो याला उत्तर आहे, किती खातो यालाही उत्तर आहे, कशी आहे यालाही उत्तर आहे. गोड आहे.
परंतु किती गोड आहे असं म्हणायचं असेल तर तुम्हाला इकडे या, हे 4-5 दाणे घ्या हातावर, खा आणि मग तुम्हीच अनुभव घ्या किती गोड आहे. मग साखर खाल्ल्यानंतर मग सांगू शकतो का त्याला काय प्रमाण सांगता येतं का? साखर एवढे टक्के गोड आहे सांगूच शकत नाही महाराज. म्हणून तसा परमात्मा सुद्धा जो संतांचे जे उपकार आहेत त्याच्या बाबतीमध्ये बोलणं नाहीये, अनुभव आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार. अहो तुकोबाराय पण तुम्ही नाही सांगितलं तर आम्हाला कसं कळेल? सांगावं तर लागेल ना, काहीतरी वाचेला मुखर करा तुमच्या आणि सांगा त्या संतांचे नेमके काय उपकार आहेत. तुकोबाराय मग आग्रह केला तेव्हा सांगितलं मज निरंतर सांगा. तुकोबाराय म्हणले मज निरंतर जागविती. जागविती हा शब्दही महत्वाचा आहे, परंतु निरंतर जागवती हे विशेषणही महत्वाचं आहे. विठ्ठल निरंतर ऐका. पहिला प्रश्न आहे जागा कुणाला करावं लागतं? आंघोळीला बसलाय त्याला. मग झोपलाय त्याला जागा करावं लागतंय. जो झोपलेला आहे त्याला उठवावं लागतं महाराज. मग निरंतर जागा करतात संत, तर कोणत्या निद्रेतून जागा करतात सांगा? आणि निरंतर करणं जागा म्हणजे नेमकं काय सांगा? विठ्ठल निरंतर जागा केलं. कोणत्या झोपेतून? ही आपल्याला जी झोप लागते ना ही निरंतर झोप नाहीये. म्हणून या झोपेतून निरंतर जागा करावं लागत नाही. आपण कधी झोपलेला असतो? शेतात गेल्यावर नाही, घरी झोपलेलं. हो, झोपलो की मला झोपलं लय झाले तर 6 तास. लय झोपाळू असेल कुंभकर्णाची तर मग तो 10-12 तास महाराज. परंतु 10-12 तासाच्या नंतर तो जागा होतोच की नाहीये. म्हणजे ही झोप जी आपल्याला लौकिकात लागलेली ही निरंतर नाहीये. म्हणून या झोपेतून निरंतर जागा करावं लागत नाही. मग कोणत्या झोपेतून निरंतर जागा करावं लागतं? जी निरंतर झोप लागलेली तिच्यातून. कारण जीव, प्रत्येक जीव हा आज्ञारूपी. तुकोबाराय म्हणतात ज्ञानोबाराय म्हणतात अज्ञानाच्या झोपेमध्ये हा निरंतर झोपलेला आहे. अवेद्येचिया निदा विश्व स्वप्नाचा दांगा भोगीत होता प्रबोधा. अनादि काळापासून जीवावरती अज्ञानरूपी निद्रा आरूढ झालेली आहे. आणि ती अज्ञानरूपी निद्रा जागृतीत असली तरी आहे, सुषुप्तीत असला तरी अज्ञानात झोपलेला आहे. हो, आणि स्वप्नावस्थेमध्ये असला तरी तो अज्ञानात झोपलेला आहे. म्हणून ही निरंतर लागलेली जी अज्ञानरूपी निद्रा आहे त्या निरंतर निद्रेतून जाग करण्यासाठी संत निरंतर आपल्याला जागवतात. विठ्ठल त्या श्वेत केतूला उद्धालकाने तत्वमसी महावाक्याचा बोध देत असताना छांदोग्य उपनिषदामध्ये 9 वेळा 9 वेगळे वेगळे दृष्टांत देऊन त्याला जाग केलं महाराज. का हो, एक वेळा जाग करून जमलं नाही का? त्याचं कारण आहे अज्ञानाची निद्रा पुन्हा आरूढ व्हायची. म्हणून वेगळे वेगळे दृष्टांत सांगून मग त्याला जाग केलं. तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, अशी म्हणजे आहेस, ते तू ब्रह्म आहेस. मग त्याला पटलं महाराज. नुसतं पटलं नाही, ठसलं. साधूचा बोध पटावा का ठसावा? काय उत्तर आहे? काय उत्तर आहे? बर, सोपं सांगतो. पत्नीचा बोध पटावा का ठसावा? यालाही उत्तर नाही. तुम्ही सर्व अपक्ष झालेली दिसताय मला आता. हो, ऐका. पत्नीचा बोध पटूही नाही आणि ठसूही नाही, पण तो पटतोही. असं बोलत ना जरा मुखरवा. मी उगा आमचे महाराज समोर बसले आहेत म्हणून जरा खूप त्वरित कीर्तन करायचा प्रयत्न करतोय. हो, जरा बोलत चला. पत्नीचा बोध पटूही नाही आणि ठसूही नाही, पण साधूचा बोध पटावाही आणि ठसावाही. मग साधू बोध झाला.
दुनिया ठेवा ठाईच मुराला अनुभव. मग तो अनुभवाच्या स्थितीवर आरूढ होतो आणि अनुभव यालाच म्हणतात. काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती. संतांनी निरंतर जाग केलं. महाराज कोणत्या निद्रेतून? अज्ञानरूपी निद्रेतून जाग केलं. पण तुम्ही एक वाक्य बोलून गेले प्रारंभाला, काय तुमच्या नाही आठवणीत राहायचं पण मला माझ्या आठवणीत आहे. संत हे लौकिक उपकारही करतात आणि अलौकिक उपकारही करतात. हो, संतांनी लौकिक उपकारही केला म्हणजे संतांनी लौकिक निद्रेतूनही आपल्याला जाग केलं आणि अलौकिक अज्ञानरूपी निद्रेतूनही जाग केलं. महाराज उठा जागे भारे, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुखू व्यथा जन्माच्या धनधारा, पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा. यानंतर शास्त्रीय भाषेत ठेवू का बाबा? संतांनी धर्म जागृती केली, संतांनी कर्म जागृती केली, संतांनी ज्ञान जागृती दिली आणि संतांनी उपासना जागृती दिली. विठ्ठल विठ्ठल. चालीलाही मी प्रमाण देतो, प्रमाणाशिवाय बोलणार नाही. संतांनी आपल्याला कर्म जागृती दिली. हो, लोक काही चारवाकवादी नास्तिकवादी म्हणतात की संतांनी समाज निष्क्रिय केला. संतांनी समाज निष्क्रिय नाही केला, संतांनी समाज सक्रिय केला, कर्मारूढ केला. जरा गाथा बघा. संतांनी कर्म जागृती सुद्धा दिली. झोपून राहू नको, कर्म कर. हो, कह कबीर कुछ उद्यम कीजे. तुकोबाराच्या भाषेत सांगू, तुकोबाराने कर्म जागृती सुद्धा दिली. बापाच्या जीवावर उड्या मारू नको, स्वतःचा पुरुषार्थ कर पाहिजे, स्वतःचा पुरुषार्थ कर. काय संतांनी कर्म जागृती दिली? आखे प्रमाण फक्त सरळ सरळ बोलून जातो. हा हो. जोडून या धन उदास विचारे, मग उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगील. ही कर्म जागृती आहे संताची. नंबर 2 कोणती सांगितली? संतांनी धर्म जागृती केली आपल्याला. हो, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच या महाकरणे काम. संतांनी धर्म जागृती दिली, कर्म जागृती दिली, संतांनी ज्ञान जागृती सुद्धा दिली. आपुला तो एक तेने बिन जीवा सुख नव्हे. किंवा ज्ञानोबाराय म्हणतात, आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ही ज्ञान जागृती आहे. 3 झाल्या, धर्म जागृती, कर्म जागृती, ज्ञान जागृती. 4थी कोणती सांगितली? उपासना जागृती दिली महाराज. संतांनी उपासना जागृती केली. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. या 4 प्रकारच्या जागृती संतांनी दिली. संतांनी जाग केलं महाराज. उत्तिष्ठत जाग्रत. हे बाबा झोप नका, आपल्या सोहिताच्या ठिकाणी जागा हो. होय बा जागा, 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 जगजोगी जगजोगी. संतांनी आपल्याला निरंतर जाग केलं महाराज. ज्या ज्या अवतारामध्ये देव झाला, देवासोबत संतही आले आणि तुम्हा आम्हाला जागलं केलं. म्हणून मज निरंतर जागविती. मग त्यांनी आम्हाला निरंतर जाग केलं. म्हणून त्या निरंतर जागृती देण्याच्या उपकारातून आम्ही त्यांना देण्यासाठी आमच्याकडे तुकोबराय म्हणतात काहीच नाहीये. याचं म्हणून तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या
जोरदार ताली आणि तेवढ्या जागेवर बराबर नृत्य करतात. विठ्ठल त्यांनी आम्हाला निरंतर जागा केलं. कर्मजागृती, धर्मजागृती, ज्ञानजागृती, उपासना जागृती या तीनही जागृती, चारही जागृतीतून निरंतर जागा केल्यामुळे म्हणतात त्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी माझ्याकडे काहीच नाहीये. काही द्यावे त्यासी व्हावे उत्तर आहे. ठेविता हा पायी जीव थोडा. काहीच देण्यासाठी नाही म्हटले काहीच नाहीये. आता याच्यात तुम्हाला आज कुठं दुसरा दिवस आहे नाही का, पुढे येईल भागवतामध्ये कथा. मग ती तुम्ही कथा तेवढी ऐकून घ्या. फक्त त्याचा संदर्भ देऊन जातो. रुक्मिणी मातेने जेव्हा सुदेव नावाच्या ब्राह्मणाने कृष्णरावला म्हणजे कृष्ण परमात्म्याला जेव्हा जाऊन सांगितलं ना सुदेव ब्राह्मणाने की ते वाघाची शिकार आहे, कोल्ह्याच्या तावडीत जाऊ देऊ नका. आमचे महाराज सांगायचे भागवतात बरं का, म्हणजे शेर आहात तुम्ही. आणि ते उगाच शिशुपाल घेऊन जाईल काळ ते कुणाला, रुक्मिणीला. म्हणून तुमच्यासाठी निमंत्रण पाठवलेले हे, चला लवकर. मग ते देव तर महाराज ते विवाह झालेला नव्हता. देव म्हटला मग चला करूनच घेतला पाहिजे महाराज, किती दिवस राहायचे एकट्याने म्हटले. आता मग देवाने रथच काढला. रथ काढल्यानंतर दारू का काय, चला लगेच निघायचे. आणि निघाल्यानंतर रथामध्ये परमात्मा बसला आणि ते ब्राह्मण बसले. कोण? सुदेव नावाचा ब्राह्मण. कथा ऐकून घ्या, मी फक्त तिथपर्यंत घेऊन जातो. आणि आपल्या विदर्भ प्रांतामध्येच रुक्मिणीचं कोंढाण्यापूर इथून जे रथ निघाला महाराज 120च्या स्पीडनी, कारण देवालाही घाई झाली होती. कारण उतावळा नवरा म्हणा तुम्हीच म्हणायला, उतावळा नवरा गुडघ्याला बाशी ते निघाला महाराज रथ. सातपुड्याच्या या डोंगरामध्ये ना रथ जेव्हा स्पीडनी निघाला ते म्हातार कुठं बाहेर झाली सातपुड्याच्या डोंगरामध्ये. कोण? सुदेव नावाचा ब्राह्मण. आणि परमात्मा जेव्हा तिथे गेला तेव्हा बघितलं पाठीमागं तर ब्राह्मण बुवा नाहीये. आता हे सर्वांना कथा कळते म्हणून मी तो दृष्टांत देतो. बघितलं सुदेव ब्राह्मण कुठे पडला. तारुक म्हटला सांगता येणार नाही कुठे पडला, कारण 120च्या स्पीडने परत निघा म्हटले. परत आले, बघितलं तर सातपुड्याच्या डोंगरामध्ये हे पडलेलं. देव खाली उतरले, हाताला धरलं. सुदेव ब्राह्मणाला विचारलं, ब्राह्मण बुवा काय तुम्हाला लागलं का? मुक्का मार लागला. ते म्हणजे आता मुक्का मार लागला असेल तुम्हाला तर आता तुमच्या घरी गेल्यानंतर तुमची मंडळीच तुमच्या गरम मिठीने तुम्हाला शिकेल आता. परंतु आता आमच्याकडे वेळ नाही. टाइम इज मनी. लवकर चला आता. हो लवकर चला, वाघाची शिकार आहे. जाईल म्हणले निघून आले महाराज. आणि जेव्हा वेशीवरती परमात्म्याने रथ उभा केला, सुदेव ब्राह्मण लगेच गेला कुणाकडे? रुक्मिणीकडे. कारण रुक्मिणीने पत्र दिलं होतं निघून. आता ते पत्र भागवतात आहे का, मी नाही सांगत होता. हो
तर ते रामानंद सागरने गोड ते पद लिहिलं त्याच्यामध्ये. बिनती सुनिए नाथ हमारी, बिनती सुनिए नाथ हमारी, हृदयेश्वर हरि हृदय विहारी, हृदयेश्वर हरि हृदय विहारी, गोवर्धन पीतांबर धारी, बिनती सुनिए नाथ हमारी, कटत प्रतीक्षा अपलख लोचन हो, कटत प्रतीक्षा अपलख लोचन, हे भवबाधा विपत्ति विरोचन, हे भवबाधा विपत्ति विरोचन, स्वागत का अधिकार दीजिए, स्वागत का अधिकार दीजिए, शरणागत है शरण पुजारी, बिनती सुनिए नाथ हमारे. आणि पत्र जमा. धन्यवाद. बरं का आता जरा बरं वाटलं. हो तसं मी गाण्याचाच खरा महाराज आहे, परंतु आपलं म्हणणं सांभाळून चला बरं का सर्व सर्व. मी एक मन ऐकलेली. काय? सासू समोर बसलेली असेल तर सुनेनी मर्यादित राहा, अशी मन ऐकलेली मी. म्हणून ज्येष्ठ समोर बसलेले असतील तर छोट्याने थोडं मर्यादित राहावं, म्हणून थोडं जपून जपून पुढे निघला. बिनती सुनिए नाथ हमारी. आणि मग परमात्म्याने सांगितलं स्वागत का अधिकार दीजिए नाही, अधिकारी सर्व देऊन टाकला. म्हणजे लगेच तो सुदेव ब्राह्मण गेला आणि रुक्मिणीला सांगितलं रुक्मिणी माता काय आलेले आहेत, म्हणजे आलेले आहेत म्हटल्यानंतर रुक्मिणीच्या आनंदाला पारावार नाही, अंत पार नाही, एवढंच म्हणायचं बरं का. अंत नाही, पार नाही, लेखा नाही. आणि मग रुक्मिणी माता त्या सुदेव ब्राह्मणाच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं सुदेव ब्राह्मणा तुम्हाला देण्यासाठी आता माझ्याकडे काही नाही, काय द्यावे त्यासी भावे उत्तराई, जीविता हा पायी जीव थोडा. ऐका, एखाद्याने 100 रुपये दिले तर त्याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी आपण 1000 रुपये देऊन त्याच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकतो, बरोबर. पण देवाच्या संतांचे असे काही परोपकार आहेत की परमात्मा म्हणतो त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी माझ्याकडे सुद्धा काही नाहीये. जेव्हा राम रावणाचं युद्ध झालं, युद्ध झाल्यानंतर जेव्हा बक्षीस वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला आणि तेव्हा सर्वांना बक्षीस दिलं. रामायणवाला आहे म्हणून मी थोडस सर्वांना बक्षीस दिलं. बक्षीस दिल्यानंतर एक सांगायचं राहिलं, वसंत पंचमीला प्रातस्मरणीय पूजनीय मुरारी बापू यांची कथा देहूला प्रारंभ होणार. विठ्ठल विठ्ठल. देवाकडे सुद्धा काही नाही, मग सर्वांना बक्षीस दिलं. ती सीता माता म्हणली का हो रामे सीता भेटविली, तो हनुमंताला तुम्ही काही देत नाहीये. राम प्रभूजी म्हणले सीता रात्रपासून जागा आहे मी की माझ्या हनुमंताला काही नाही, कारण हनुमंताचे असे उपकार आहेत माझ्यावरती की त्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी माझ्याकडे 5 प्राण आहेत. प्राण अपान व्यान उदान समान. पण हे 5 प्राण जरी हनुमंताच्या चरणावर ठेवले तरी त्याच्या उपकारातून मी उत्तीर्ण होऊ शकत नाहीये. मग देव जर त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही तर मग तुमची आमची गोष्ट काय बघा. म्हणून तुकोबराय म्हणतात ठेविता हा पायी जीव थोडा. मग पायी जीव थोडून थोडा का झाला याचं कारण आहे त्यांनी आपल्या हातात अविनाशी ब्रह्म दिलं. हो आपल्या हातामध्ये
मग ते जीव दिल्यापेक्षा त्या भावनेमध्ये जीवन जगून त्यांच्या उपकारात उत्तीर्ण होण्यापेक्षा त्याच ऋणामध्ये राहिलं तर फरक काय महाराज. म्हणून ठेविता हा पायी जीवत ऋणा. मग त्याने उपकार करत असताना नेमके कसे केले म्हणजे सहज बोलणे, सहज बोलण्यातून केला आणि नाही सहज बोलण्यातून ऐकला तर मग करुणी सायास शिकविती मरा 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 म्हणणारा वाल्या. तर मग राम राम करुणी सायास शिकविती. मग महाराज सहज बोलण्यातून उपदेश करतात, उपकार करतात, नाही ऐकलं तर सायास करून शिकवतात. असा संतांचा या जगाचा संबंध काय आहे तुकोबार आहे. तो संबंध अभंगाच्या शेवटच्या चरणात
मध्ये येते सांभाळीत जागविती शिकविती आणि सांभाळीती. संतांनी जाग केलं, संतांनी सायास करून शिकवलं आणि संतांनी तुम्हा आम्हाला सांभाळलं. हो, किती सांभाळलं. हो, आपले आई वडीलही आपल्या एवढा सांभाळ करत नाही, एवढं त्यांनी आपल्याला सांभाळ केले. उपकार सांगू मी न करी बाप ऐसी माय, धरणी त्यांच्या धरले पाय, दिले अभय अक्षय वरदान गा. हो, असं संतांनी आपल्याला सांभाळ. म्हणून तुका म्हणे वत्स धेनू वेच्या चित्ती. धेनू म्हणजे प्रसूत झाल्यानंतर 1 वर्षाने धेनू नाही म्हणत, मग आत्ताच प्रसूत झालेली आहे आणि तिला बाळ झालेले, तिच्या त्या बाळाला वत्स म्हणतात. आणि आताच प्रसूत झालेली जी धेनू आहे, हो गाय आहे, तिला धेनू असं म्हणतात. हेतू पुरस्कृत शब्द आहे, कारण तिचं त्या बाळावरती जेवढं प्रेम असतं, हो तेवढं कालांतराने राहत नाहीये. हो, एका मिनिटामध्ये आदरणीय कुरेकर बाबा हा दृष्टांत सांगतात. हो, एक गरीब परिवार होता, एक बाळ झालं, गाय होती, गाईलाही बाळ झालं आणि बाळ पाळण्यामध्ये झोपू घातलं. गाईचं बाळही म्हणजे वत्सही झोपडीमध्ये वाहनलं. गरीब अवस्था, आणि झोपडीचा दरवाजा लावला आणि गाईला घेऊन ती माता शेतामध्ये गेली. समोर शेती होती आणि तिथे नेऊन तिला चारू लागली. महाराज, तेवढ्यामध्ये चुलीतला विस्त उडला आणि झोपडीमध्ये आग लागली. आग लागल्यानंतर लोक पळायला लागले, विजवा विजवा विजवा. काही विजवा विजवा देणार, मग पेटवा पेटवा पेटवा.
विजवलं पाहिजे माणसाने, पेटवलं नाही पाहिजे दुसऱ्याचा. हो, काही काहींची ही वृत्ती असते महाराज. मग सर्व विजवायला लागले. त्या बाईने बघितलं, ती पळत आली. पळत आल्यानंतर ती कशासाठी पळत आली, तिचं बाळ झोक्यामध्ये आहे म्हणून. मग तिने सांगितलं, वाचवा हो, वाचवा माझं बाळ, वाचवा पाटील, माझं बाळ वाचवा हो, पाण्यामध्ये झोपू घातणारे पाटील, माझं बाळ वाचवा. समोर गेली, तिथं थांबलेली, या वाचवा हो, वाचवा. गाईने बघितलं आणि धेनूने बघितलं. धेनूने विचार केला की माझंही वत्स, माझंही पारस इथे बांधलेलं आहे. तीही पळत आली. ती वाचवा वाचवा नाही म्हटली. मग तिने जे दरवाजाला धडक मारली, आतमध्ये गेली आणि सामान्य दोरीने बांधलेलं जे बाळ होतं ना, त्याला आपल्या शिंगाने दाताने तोडून काढली ती दोरी आणि आपल्या 4 पायाच्या पायाखाली घेतलं, तिला पोटाखाली घेतलं आणि त्याला हळूहळू पाठीमागच्या पायाने ढकलत ढकलत दरवाजातून बाहेर काढलं. अजून ती माऊली म्हणते काय, वाचवा हो, वाचवा माझं बाळ. पण धेनू असं नाही म्हटली कुणाला, वाचवा माझं बाळ. मग स्वतःच गेली आतमध्ये आणि आपल्या बाळाला बाहेर काढलं. हो, तुकोबाराला तो पूरक दृष्टांत वाटला. म्हणून तुका म्हणे वत्स धेनुवेच्या, कारण मागे सरे माय पाऊला पाऊली, आपुलीचे भय झाले पोटी. तो दृष्टांत यथार्थ वाटला नाही म्हणून तुकोबाराने आईचा दृष्टांत न दिला. मग तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती, तैसे मज येती सांभाळीत संतांनी. त्या पद्धतीने आपल्याला सांभाळलं, जाग केलं आणि शिकवलं. अशा या परोपकारातून तुकोबारा म्हणतात, काही द्यावे त्याशी व्हावे उत्तराये, ठेविता हा पाये, जीव थोडा आदरणीय प्रातस्मरणीय, हृदय निवासी मोठे बाबा. यांनी जे तुमच्या आमच्यावरती परोपकार केलेले आहेत, त्या परोपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याकडेही काहीच नाहीये. मग जीव दिल्यापेक्षा मग त्यांच्याच स्मरणामध्ये हा जीव ठेवून त्यांचेच गुणानुवाद गाणे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपलं जीवन मार्गस्थ करणे, हेच त्यांना त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होणं आहे. म्हणून काय द्यावे त्याशी व्हावे उत्तर आहे, ठेविता हा पायी जीव थोडा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.